तर मुंबईला भायखळ्यामध्ये त्यांनी, आत्ताची गोष्ट नाहीये, लाईक 7-8 वर्ष आधीची गोष्ट आहे, घर भेटलं होतं माहिती, खूप असं जुना वास येत होता. त्यांनी काय पाहिलं की एक आरसा आहे त्या बेडरूम मध्ये ठेवलेला आणि त्याच्यामधून तो वास येतोय. नवरा तिचा भयंकर चिडचिड करायला लागला. इतका चिडचिड करायला लागला, तिच्या नवऱ्याचं वागणं हळूहळू इतकं विचित्र होऊ लागलं, इतकं विचित्र होऊ लागलं, तो रात्री झोपेत गुरगुरायचा. ती माहिती म्हणायची मला या घरात राहायचं नाही, पण तिचा नवरा मला हे घर खूप आवडत आहे, खूप शांत आहे. आणि आता काही दिवसांनी त्याने तिला मारायला पण सुरुवात केली. रात्री उठायचा, तिला मारायचा, झोपी जायचा, सकाळी त्याला काहीच आठवायचं नाही. आरशामध्ये असं काळा आकार शेप दिसतो ज्याला लाल डोळे आहेत. ती म्हणते की आता घरमध्ये ना आपण सत्यनारायणची पूजा करूया की थोडंसं वातावरण नॉर्मल होईल. तर तिने काय केलं, पूजेची सामग्री आणली, सगळं सामान वगैरे आणलं. रात्री तिला ना असं तळतड आवाज आला. तिने पहिले तिचं नवरा ते सामान जाळत होतं. 3:33 तिला जाग आली. जाग आल्यावरती बघते की तिच्या समोर ते जे आरसा आहे त्याच्यामध्ये तो चेहरा मोठा झालाय.